कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविन्दं, प्रभाते करदर्शनम. नमस्कार. दीर्घ कालानंतर आजपासून मी पुन्हा येते आहे मुद्रांची एक नवीन शृंखला घेऊन. आजची मुद्रा आहे व्हेरिकोज व्हेन्स मुद्रा किंवा अपस्फीत नीलमुद्रा मराठीत. तर ही मुद्रा कशी करायची ते बघूया. सर्वप्रथम आरामात बसा सुखासनात, आणि सुखासनात बसता येत नसेल तर खुर्चीत बसून केलीत तरी चालेल. फक्त पाठीचा कणा सरळ ठेवा. ही मुद्रा करण्यासाठी दोन्ही हाताचे पंजे एकमेकांच्या समोर धरा असे. आणि आता नीट लक्ष देऊन ऐका की दोन्ही हातांच्या बोटांची कशी जुळवाजुळव करायची ती. सर्वप्रथम उजव्या हाताच्या तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगरचे टोक डाव्या हाताच्या अंगठ्याच्या टोकावर ठेवा, म्हणजे थंबवर ठेवा आणि हलकासा दाब द्या. त्यानंतर उजव्या हाताच्या मध्यमाचे टोक म्हणजे मिडल फिंगरचे टोक डाव्या हाताच्या करंगडी म्हणजे लिटल फिंगरच्या टोकावर टेकवा, हलकासा दाब द्या. त्यानंतर उजव्या हाताच्या अनामिका म्हणजे रिंग फिंगरचे टोक डाव्या हाताच्या मध्यमाच्या टोकाशी जुळवा आणि हलकासा दाब द्या. आणि सगळ्यात शेवटी उजव्या हाताच्या करंगळीचे टोक डाव्या हाताच्या अनामिकेच्या टोकाला टेकवा आणि हलकासा दाब द्या. उजव्या हाताचा अंगठा आणि डाव्या हाताची तर्जनी ही दोन्ही बोटं सुट्टी राहतील. तर ही झाली व्हेरिकोज व्हेन्स मुद्रा. आता व्हेरिकोज व्हेन संबंधी थोडासा तपशील. तर थोडक्यात सांगायचं झालं तर व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठी. आपल्या शरीरात अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी शिरा किंवा व्हेन्स असतात. आपल्या पायातून अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी मुख्यतः 2 मोठ्या रक्तवाहिन्या असतात, सिफॅनस व्हेन व फिमोरल व्हेन. या दोन्ही शिरा पायातील अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून नेतात. सिफॅनस व्हेन जी आहे ती पायापासून सुरू होते आणि पोटरीवरून ती मांडीतील फिमोरल व्हेनला जोडली जाते. फिमोरल व्हेन जी आहे ती खालच्या पायाच्या उतींमधून म्हणजे लोअर लेग्स टिश्यू, तर त्या उतींमधून अशुद्ध रक्त गोळा करते आणि हृदयाकडे नेण्यास मदत करते. पायातील अशुद्ध रक्ताला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात प्रभावित व्हावे लागते. तर त्यासाठी या व्हेन्समध्ये एकमार्गी व्हाल्व्स किंवा झडपा असतात ज्या एकाच बाजूने उघडतात. त्यामुळे काय होतं तर रक्ताचा प्रवाह उलटा येत नाही आणि रक्त हृदयाकडे नेले जाते. आता काही कारणास्तव जर ह्या व्हेन्समध्ये ताण निर्माण झाला तर ह्या जे वन वे व्हाल्व्स किंवा एकमार्गी ज्या झडपा आहेत त्या निकामी होण्याचा धोका असतो. आणि तसं झाल्यास या रक्तवाहिन्यांमध्ये अधिक प्रमाणात रक्त जमा होते, त्या फुगतात आणि मग व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सुरू होतो. आता व्हेरिकोज व्हेन्समध्ये तुम्ही बघाल शिरा अशा निळ्या आणि जांभळ्या अशा फुगलेल्या दिसतात. नंतर इतर काही लक्षणं म्हणजे सतत पाय दुखतात, घोटा आणि तळपायाला सूज येते, त्यानंतर पायाला जडत्व येते. आता ह्याची अनेक कारणं आहेत. काही कारणं म्हणजे कॉमन कारणं जी आहेत ती म्हणजे सतत उभं राहून काम करणे, स्थूलपणा, नंतर व्यायाम न करणे. तर ह्यामुळे जर ह्या शिरांवर किंवा व्हेन्सवर ताण आला तर हे व्हाल्व्स निकामी होतात आणि व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास उद्भवतो. व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासापासून रिलीफ हवा असेल
तर ही मुद्रा नियमितपणे करा. तर ज्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे त्यांनी ही मुद्रा रोज 7 मिनटं 3 वेळा करा. एकदा सकाळी, दुपारी, संध्याकाळी, किंवा सकाळी एकदा करा, तासाभराने पुन्हा एकदा करा, परत एका तासाने पुन्हा एकदा 7 मिनटं करा. कारण मुद्रांना वेळेचं, काळाचं किंवा स्थळाचं काहीच बंधन नाही आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मुद्रांच्या बाबतीत, की सातत्य आणि नियमितपणा, तरच तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. तूर्त इथेच थांबते. भेटूया पुढल्या आठवड्यात एक नवीन मुद्रा घेऊन. हे माझे चॅनल तुम्हाला आवडत असल्यास मित्रमैत्रिणी व इतरांशी शेअर करा व या हस्तमुद्रांचा प्रसार करण्यास मदत करा. धन्यवाद.